नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी आलेलो आहे श्री क्षेत्र वीर येथील घोडे उद्यान या ठिकाणी। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रीनाथ म्हस्कोबा घोडे उड्डाणहून वीरला कसे आले, वीरवरून कोडीतला कसे गेले, यामागील एक पौराणिक आणि रहस्यमय कथा। तर चला तर मग मित्रांनो, या कथेस आपण सुरुवात करूया। मित्रांनो, श्रीनाथ म्हस्कोबा म्हणजे साक्षात काळभैरवनाथ म्हणजेच काशी विश्वेश्वराचा अवतार। मित्रांनो, काळभैरवनाथ प्रथमतः काशी या ठिकाणी आले, यामुळे त्यांना काशी विश्वेश्वर किंवा काळभैरवनाथ असे म्हणले जाते। मित्रांनो, त्या काळी महाराष्ट्राच्या भूमीत राक्षसांचा धुमाकूळ खूप वाढला होता। यामुळे या राक्षसांचा नायनाट करण्यासाठी साक्षात काशी विश्वेश्वर काशीवरून महाराष्ट्राकडे येण्यास निघाले। मित्रांनो, काळभैरवनाथ प्रथमतः महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्यातील आगडगाव या ठिकाणी आले। त्या ठिकाणी आजही ते मंदिर पुरावा म्हणून आहे। मित्रांनो, आगडगाववरून काळभैरवनाथ सोनारी येथे आले। मित्रांनो, सोनारी हे ठिकाण तालुका परांडा आणि जिल्हा धाराशिव या ठिकाणी आहे। मित्रांनो, काळभैरवनाथ सोनारी या ठिकाणाहून आपल्या घोडे उड्डाण या ठिकाणी कसे आले याबद्दलची मी आपणास एक पौराणिक कथा सांगणार आहे। तर मित्रांनो, ही कथा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे जाणून घ्या। मित्रांनो, सोनारी या गावात कमळाजी नावाचा एक धनगर राहायचा। मित्रांनो, धनगर म्हणलं तर मेंढ्या आणि गुरं तर आलीच। मित्रांनो, हा कमळाजी काळभैरवनाथांचा खूप मोठा भक्त होता। याची काळभैरवनाथांवर खूप मोठी श्रद्धा होती। मित्रांनो, त्या काळी मेंढ्या आणि गुरांसाठी सोनारी या ठिकाणी चारा कमी पडू लागला आणि त्यामुळे कमळाजीला त्याचे ठिकाण बदलावे लागणार होते। यामुळे कमळाजीने देवाला विनंती केली की देवा, यापुढे मी तुला दररोज भेटायला येऊ शकत नाही। हे कमळाजीचे शब्द ऐकून देव त्याच्यावरती प्रसन्न झाले आणि सर्परूपात कमळाजी बरोबर निघण्यास तयार झाले। मित्रांनो, कमळाजी आपल्या मेंढ्या चारत चारत प्रथमतः घोडे उड्डाण या ठिकाणी आला आणि मित्रांनो, विशेष म्हणजे साक्षात काशी विश्वेश्वर म्हणजेच काळभैरवनाथ सर्परूपात कमळाजीच्या शरीरावर असणाऱ्या घोंगडीत बसून घोडे उड्डाण या ठिकाणी आले। मित्रांनो, आपण पहा की भक्त आणि देवाचे नाते किती अतूट असते। मित्रांनो, कमळाजी आपल्या मेंढ्या व गुरं यांच्यासोबत काही काळ घोडे उड्डाण या ठिकाणी राहिला आणि मित्रांनो, या ठिकाणी आजही श्रीनाथ म्हस्कोबांचे मंदिर आहे, हा याचा पुरावा आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने साक्षात काळभैरवनाथ म्हणजेच काशी विश्वेश्वर भक्ताच्या भक्तीला प्रसन्न होऊन घोडे उड्डाण या ठिकाणी आले। मित्रांनो, काही काळानंतर घोडे उड्डाण या ठिकाणचा चारा संपू लागला होता। यामुळे कमळाजी आपल्या मेंढ्या आणि गुरे घेऊन वीरच्या दिशेने प्रस्थान करू लागला। त्याच काळात मित्रांनो, बऱ्याच लोकांना असे समजले होते की कमळाजीच्या घोंगडीत सर्प आहे। त्यावेळी लोकांनी कमळाजींच्या वडिलांना सांगितले की तुमचा मुलगा घोंगडीमध्ये सर्प घेऊन फिरत असतो। मित्रांनो, यावेळी कमळाजीच्या वडिलांनी त्याला असा प्रश्न केला की तुझ्याकडे सर्प आहे का? हे ऐकून कमळाजी काहीच न बोलता तेथून निघून गेला। मित्रांनो, पुढे जाऊन कमळाजीने देवाला घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि देवाने कमळाजीला असे सांगितले की तू मला एका वारुळात नेऊन सोड आणि त्या ठिकाणी माझी नित्यनियमाने पूजा करायला येत जा। मित्रांनो, आज ज्या ठिकाणी वीरचे मंदिर आहे त्याच ठिकाणी त्या काळी एक वारुळ होते आणि त्याच वारुळात कमळाजीने देवाला म्हणजे सर्पाला नेऊन सोडले होते। मित्रांनो, कमळाजी या ठिकाणी दररोज नित्यनियमाने देवाच्या दर्शनासाठी येत असे आणि आपल्या गायीचे दूध देवाला नैवेद्य म्हणून देत असे। मित्रांनो, ज्या जमिनीवर ते वारुळ होते ती जमीन राऊतांची होती आणि राऊतांनी आपली जमीन नांगरायला घेतली। जमीन मोठी होती, यामुळे 12 बैलांचा नांगर होता आणि त्या नांगरावरती बसण्यासाठी राऊतांनी आपला भाचा म्हणजे जमदाडे याला बसवले। मित्रांनो, ज्यावेळी ते जमीन नांगरत होते त्यावेळी कमळाजीने हे दृश्य पाहिले आणि कमळाजी धावतच तेथे आला आणि म्हणाला,
तुम्ही संपूर्ण जमीन नांगरा, परंतु हे वारूळ काही नांगरू नका. मित्रांनो, परंतु कमळाजीचे बोलणे राऊतांनी आणि जामदाडेने ऐकले नाही आणि त्यांनी तो नांगर वारुळावर देखील घातला आणि त्या क्षणी चमत्कार झाला. त्या क्षणी काळभैरवनाथांचा कोप झाला आणि 12 बैले तसेच नांगरधरणाला जागेस मृत्युमुखी पडला आणि फक्त आवतावर बसलेला जमदाडे जिवंत राहिला. त्याने हा सर्व प्रकार पाहिला आणि संपूर्ण गावभर आरडाओरड केली आणि त्यावेळी वीर गावातील सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी जमले आणि जमदाडेने घडलेला सर्व प्रकार वीर गावातील ग्रामस्थांना सांगितला. जमदाडेने लोकांना सांगितले, सकाळी एक धनगर या ठिकाणी आला होता आणि त्याने आम्हाला सांगितले होते की हे वारूळ नांगरू नका, परंतु आम्ही ते नांगरले. आणि जमदाडेचे बोलणे ऐकून लोकांच्या लक्षात आले की हा धनगर म्हणजे कमळाजीच असणार. सर्व ग्रामस्थांनी कमळाजीला शोधून आणले आणि विचारले की हा काय प्रकार आहे. आणि त्या क्षणी कमळाजीच्या अंगात साक्षात काळभैरवनाथांचा संचार झाला. कमळाजीच्या अंगात आले आणि कमळाजी मोठ्याने ओरडून बोलला की मी साक्षात काळभैरवनाथ आहे. भक्तांनो, तुम्ही खूप मोठे पाप केले आहे. तुम्ही माझ्या अंगावर नांगर चढवला आहे, यामुळे माझा कोप झाला आहे. मित्रांनो, आणि त्या क्षणी सर्व ग्रामस्थांनी प्रश्न केला की आम्ही कशावर विश्वास ठेवू की तुम्ही काळभैरवनाथ आहे. जर तुम्ही काळभैरवनाथ असाल तर तुम्ही मेलेली 12 बैल आणि नांगऱ्याला जिवंत करचाल. आणि त्या क्षणी कमळाजीने जमिनीवरची एक मुठभर माती अंगारा म्हणून उचलली आणि बैल आणि नांगऱ्याच्या अंगावरती फुंकली आणि चमत्कार झाला. बैल आणि नांगऱ्या जिवंत झाले. हे चमत्कार पाहून ग्रामस्थांना विश्वास बसला की हेच साक्षात काळभैरवनाथ आहेत. आणि त्या क्षणी सर्व ग्रामस्थांनी मोठ्याने गजर केला, काळभैरवनाथाच्या नावानं चांग भलं. हा झालेला मोठा आवाज ऐकून कमळाजीची 5ही मुले त्या ठिकाणी धावत आली आणि ग्रामस्थांनी व कमळाजीच्या मुलांनी त्या ठिकाणचा नांगर वारुळातनं बाहेर काढला. तर पाहतायत तर काय, साक्षात काळभैरवनाथांची स्वयंभू मूर्ती त्या ठिकाणून बाहेर निघली. सर्व ग्रामस्थ ही मूर्ती पाहून आनंदी झाले आणि त्या क्षणी कमळाजीच्या अंगात संचार झालेल्या काळभैरवनाथांनी मोठ्याने गर्जना केली आणि म्हणाले, तुम्हाला जर माझा अभिषेक करायचा असेल तर रक्ताने करायला लागेल. त्यासाठी 5 कमळांची गरज आहे. त्या क्षणी कमळनाथांचे किंवा कमळाजीची 5ही मुले पुढे आली आणि म्हणाली, आम्ही आमच्या रक्ताने देवाचा अभिषेक करण्यास तयार आहोत. परंतु त्यावेळेस काळभैरवनाथ म्हणाले की तुमच्या सर्वांची लग्ने झाली आहेत, यामुळे मी जर तुमचा बळी घेतला तर तुमच्या कुटुंबाचे पाप मला लागेल. यामुळे मला लग्न न झालेल्या 5 कमळांची गरज आहे. त्यावेळी कमळाजीच्या 5ही मुलांनी आपापली लग्न न झालेली मुले आणली आणि त्यातील एक मुलगा पळून गेला. त्यामुळे उरलेल्या 4 मुलांचे शिर कापून देवावरती रक्ताचा अभिषेक करण्यात आला. आणि मित्रांनो, रक्ताचा अभिषेक होता क्षणी साक्षात काळभैरवनाथ त्या ठिकाणी प्रकट झाले. त्यांनी शिर कापलेल्या 4ही मुलांना जिवंत केले आणि आता ज्या ठिकाणी वीरचे मंदिर आहे त्या ठिकाणी पूर्वी स्मशानभूमी होती आणि भक्तासाठी देव स्मशानभूमीत प्रकट झाले. यामुळे या देवाला मस्कोबा हे नाव दिले. मित्रांनो, हा सर्व प्रकार ज्या दिवशी घडला तो दिवस माघ पौर्णिमेचा होता. यामुळे देवाने सर्व ग्रामस्थांना सांगितले की तुम्ही या ठिकाणी माझा 10 दिवस उत्सव करा. मित्रांनो, आजही वीर या ठिकाणी 10 दिवस मोठ्या उत्साहाने देवाची यात्रा साजरी केली जाते. मित्रांनो, आता सध्या देवाचा उत्सव चालू आहे. आपण देखील जाऊन या ठिकाणी देवाचे मनोभावे दर्शन घ्या. मी कालच रविवारी देवाला दर्शन करून आलेलो आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला काळभैरवनाथ सोनारीवरून घोडे उड्डाण या ठिकाणी आले आणि घोडे उड्डाण या ठिकाणाहून वीर या ठिकाणी आले याची माहिती सांगितली. तर कशी वाटली मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती? मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.